हाय, मी तुमचा डीजे विकास। तर मी सांगणार आहे की तुम्हाला वोकलला इफेक्ट कुठले कुठले लावायचं। म्हणले की एक डीजे सॉन्ग बनवताना तेव्हा आपण जी वोकल घेता तर त्याला इफेक्ट कुठले कुठले लावायचं। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। तर हा वोकल ह्याला काय काय लावलं तुम्हाला दाखवतो आता। बघा फ्रुटी लिमिटर लावलो, का लावलं की ह्याचं बॅकग्राऊंड नॉईज करण्यासाठी। तर इथं प्रीसेटमध्ये येऊन राईट क्लिक केले की इथं नॉईज भेटते। सेकंड लावलो इको 2, तर का लावलो की ह्याचं जी इकडलं बेस आहे ना ती पूर्ण काढलो आणि त्याच्यात सेकंड पण लावलो इको 2, का लावलो की जरा मेड वाढवलो इको। ठीक आहे, ह्याचं पण नाव इकोचं इथं साईडला। तर इथं प्रीसेटमध्ये आलो, इथं वोकलला सिलेक्ट केलं मी। ठीक आहे, वोकलला सिलेक्ट करून थोडासा इथं फिरवलो। मग सेकंड लावलो फ्रुटी डिले 2। ठीक आहे, हे कशाला लावलो की लेफ्ट राईट आवाज येण्यासाठी गाण्याचं कसं केलं आहे। तर ह्याला पण राईट क्लिक केलं ना, इथं आलो तर इथे स्टुडिओला। ठीक आहे, मग इकडं थोडं कमी केलं, ह्याला थोडं कमी केलं तर ओके। आणि सेकंड लावलो फ्रुटी रिवर्ब 2। ठीक आहे, तर हा लावलो रिवर्ब 2। मग सेकंड इथं आलो तर इकडे प्रीसेट घेतलो। ठीक आहे, मग ह्याला थोडंसं कमी केलो, ह्याला थोडंसं कमी केलो। तर असे प्रकारे पूर्ण ओके झाला आपला वोकलला। जुन्या काळामध्ये आधी जुन्या काळामध्ये मग म्हणलं की वाटायचं वाईट